श्रोतेहो नमस्कार. आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. तिसऱ्या जागतिक सागरी परिषदेला काल सुरुवात झाली. या परिषदेच्या निमित्तानं ब्ल्यू इकॉनॉमी अर्थात भारतीय सागरी नील अर्थव्यवस्थेचा पुन्हा उल्लेख झाला. ही नील अर्थव्यवस्था म्हणजे नक्की काय आहे? भारतीय एकूण अर्थव्यवस्थेत या नील अर्थव्यवस्थेचा वाटा किती आहे? त्याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहे, याविषयीची माहिती आजच्या अर्थविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईत आयोजित तिसऱ्या जागतिक सागरी परिषदेचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यासोबतच भारतीय सागरी नील अर्थव्यवस्थेसाठीच्या दीर्घकालीन ब्ल्यूप्रिंटचं अर्थात अमृतकाल विजन 2047चं देखील अनावरण केलं. भारताला लाभलेल्या भव्य किनारपट्टीच्या आधारे सागरी पर्यटन, बंदरांचा विकास, जहाज बांधणी, मत्स्यपालन, मत्स्यशेतीचा विकास आणि त्या माध्यमातून निर्माण होणारा रोजगार ही काही नील अर्थव्यवस्था बळकट करणारी उदाहरणं आहेत. याबद्दल अर्थविषयक पत्रकार वीरेंद्र तळेगावकर यांनी आकाशवाणीला माहिती देताना सांगितलं. ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजेच नील अर्थव्यवस्था किंवा सागरी अर्थव्यवस्था असंही म्हटलं जातं. तर अशा या नील अर्थव्यवस्थेमध्ये महासागर, समुद्राशी संबंधित आर्थिक क्रियाकल्पांचं वर्णन करण्यासाठीचा हा परवलीचा शब्द मानला जातो. जागतिक बँकेने नील अर्थव्यवस्थेची व्याख्या ही अर्थव्यवस्था, उपजीविका आणि सागरी परिसंस्थेच्या आरोग्यासाठी अशी सागरी संसाधनाचा शाश्वत वापर अशा पद्धतीने केलेली आहे. नील अर्थव्यवस्थेत विकासदराची वाढ, रोजगार निर्मिती आणि शाश्वत पर्यावरणासाठी सागरी संसाधनांचा शाश्वत उपयोग कसा समाविष्ट करता येईल यावर भर दिलेला आहे. नील अर्थव्यवस्था हे अन्न, औषध, पाणी, खनिज किंवा नूतनीकरण ऊर्जा क्षमता यासह विविध उद्योगांसाठी अपार क्षमता असलेल्या संसाधनांची एक विशाल श्रेणी आहे. नील अर्थव्यवस्था म्हणजे ब्ल्यू इकॉनॉमीची संकल्पना सर्वप्रथम अर्थतज्ञ गुंटर पॉली यांनी 2010 मध्ये त्यांच्या एका पुस्तकाद्वारे मांडली. त्याद्वारे त्यांनी 10 वर्षांमध्ये 100 नव्या संकल्पना किंवा आपण इनोव्हेशन म्हणूया आणि 10 कोटी रोजगार हे नमूद केलं. त्यानंतर ही संकल्पना अनेक देश सागरी व्यापारांद्वारे अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी अंमलात आणत आहेत. अर्थात भारतही त्यात आहे. नील अर्थव्यवस्थेसाठी योग्य उपक्रम निश्चित करण्यात येत आहे. सागरी संसाधनांचा शाश्वत उपयोग, संशोधन आणि विकास, समुद्रशास्त्राच्या संबंधित क्षेत्राचा विकास करणं, सागरी संसाधनांचं मूल्यांकन करणं, सागरी मत्स्यपालन, खोल समुद्रातली मासेमारी असेल किंवा जैवतंत्रज्ञान सादर करणं आदींचा त्यात समावेश होतो. नील अर्थव्यवस्थेची अतिरिक्त वाढ ही विशेषतः मत्स्यपालन, किनारी पर्यटन, सागरी जैवतंत्रज्ञान आणि महासागर ऊर्जा अशा अनेक क्षेत्रांमध्ये शक्य होऊ शकते. नील अर्थव्यवस्थेचे लाभ म्हणजे हरित ऊर्जा निर्माण करणं आणि हवामानाचा बदलाचा सामना करणं हे मुख्य होय. व्यवसाय आणि त्या योगाने येणारी बांधकामं असतील, देखभाल आणि प्रशासन यामुळे होणारी रोजगार निर्मिती याचा नील अर्थव्यवस्थेमध्ये भरीव योगदान आहे. जहाज आणि पर्यटन क्षेत्र हे नव्या तंत्रज्ञानासह वाढ नोंदवण्याची क्षमता अशा नील अर्थव्यवस्थेमध्ये आहे आणि म्हणूनच केवळ आशिया किंवा दक्षिण आशिया किंवा जगाच्या पश्चिम किंवा पूर्व भागासाठीही भारताचे सामुद्रिक स्थान महात्म्य कायम राहिलेले आहे. भारतासारख्या देशाला 7,500 किलोमीटरच्या समुद्र किनारपट्टीची निसर्गदत्त अशी देणगी आहे. ती विविध 9 अशा राज्यांमध्ये विभागलेली आहे. यामध्ये महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, गोवा आहे, कर्नाटक आहे, केरळ, तामिळनाडू अशी राज्य आहेत. तसंच या किनारपट्टीवरील प्रमुख 12 आणि छोटी मोठी 200 अशी बंदरं या नील अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. देशाच्या 95% व्यवसायाला वाहतूक सामर्थ्य हे नील अर्थव्यवस्थेद्वारे दिलं जाऊ शकतं. देशाच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात अशा प्रकारे त्याचं योगदान हे 4% अधिक आहे. नील अर्थव्यवस्थेची पाळंमुळं किंवा नील अर्थव्यवस्थेचा विकास करताना पंतप्रधानांनी नुकतीच मुंबईत या नील अर्थव्यवस्थेची किंवा सागरी परिषदेची शुभारंभ केला. त्यावेळी भारत हा जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल आणि त्यामध्ये नील अर्थव्यवस्था किंवा सागरी व्यापाराचा सिंहाचा वाटा असेल असं नमूद केलं. 2025 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ही तिसरी मोठी किंवा $5 लाख कोटी
पर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारचं आहे. त्या दृष्टीने नुकत्याच मुंबईत झालेल्या सागरी परिषदेदरम्यान जवळपास 23,000 कोटी रुपयांचे प्रकल्प हे शुभारंभ करण्यात आले. महाराष्ट्रात झालेली ही परिषद ही महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्याच्या दृष्टीने आणि शेजारच्या राज्यांच्या व्यावसायिक हिताच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते आहे. सागरी पर्यटन किंवा सागरी वाहतूक ही महत्त्वाची आहे आणि दळणवळणाचे एक प्रमुख कारण म्हणून तिच्याकडे बघितलं जाऊ शकतं. भारतासारख्या देशात नदीजोड प्रकल्पानंतर सागरी माध्यमातनं देशांतर्गत व्यवस्था किंवा वाहतूक व्यवस्था तसंच जलप्रवासी योजना कशी वृद्धिंगत करता येईल याचा प्रमुख आराखडा या नील अर्थव्यवस्थेमध्येही दडलेला आहे. नील अर्थव्यवस्था ही कोणत्याही देशाच्या, विशेषतः ज्याचा भूभाग समुद्र किनाऱ्यानजीक आहे अशा देशासाठी खूपच महत्त्वाची ठरते. या नील अर्थव्यवस्थेबरोबरच देशांतर्गत उत्पादन वाढ आणि आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा वाणिज्य वाहतूक सुरळीत होऊन ती देशाच्या विकासात कसा हातभार लावते हे महत्त्वाचं ठरणार आहे. नुकत्याच G20चे अध्यक्षपद मिळवलेल्या भारतानं केंद्राच्या प्रयत्नाने मुंबई असो किंवा भारतापासून थेट युरोपचा किनारा गाठण्याचा प्रयत्न असो यासाठी मध्य पूर्व म्हणा किंवा अरब देशांमधनं एक कॉरिडॉरची संकल्पना मांडली आणि त्याला सर्वानुमते मान्यताही दिली गेली. हा कॉरिडॉर जसा भू वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरला आहे तशाच प्रकारे वाहतूक ही सागरी माध्यमातनं किंवा समुद्र माध्यमातनं अधिक स्तरावर होण्याकरता किंवा वेगाने होण्याकरता नील अर्थव्यवस्था ही भारतासाठी महत्त्वाची मानली जाते. श्रोतेहो, नील अर्थव्यवस्था म्हणजे नक्की काय, तिचा भारतीय अर्थव्यवस्थेत असलेला वाटा याविषयीची माहिती नुकतीच आपण ऐकलीत. भारताला लाभलेल्या भव्य सागरी किनारपट्टीशी संबंधित नील अर्थव्यवस्थेला सागरी पर्यटन, देशभरातल्या बंदरांचा विकास, जलवाहतुकीला प्राधान्य, जहाज बांधणी आणि त्यातून रोजगार निर्मिती अशा विविध माध्यमातून बळकटी दिली जात आहे. त्यासाठी सरकारकडून विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. याविषयी रत्नागिरी इथल्या मत्स्य महाविद्यालयाचे विभाग प्रमुख आणि सागरी नील अर्थव्यवस्थेचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर केतन चौधरी म्हणतात, न्यू इकॉनॉमी किंवा नील अर्थव्यवस्था ही जी टर्मिनॉलॉजी आहे ही आपल्याला वर्ल्ड बँकेकडनं ज्या वेळेला आपल्याकडे आली त्यावेळेला त्यामध्ये फक्त सागरी मासेमारी हे मुख्य उद्दिष्ट त्याच्यामध्ये होतं. परंतु भारताने ज्या वेळेला ब्ल्यू इकॉनॉमी यामध्ये काम करायचं ठरवलं त्यावेळेला मासेमारीच्या सोबतच पर्यटन आहे किंवा जहाज बांधणी उद्योग आहे किंवा जहाजातून होणारी जी वाहतूक आहे यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये काम करायचं ठरवलेलं आहे. आणि त्यामुळे नील अर्थव्यवस्थेमध्ये भारताच्या संदर्भामध्ये फक्त मासेमारीच नाही, म्हणजे फक्त एक्सप्लॉयटेटिव्ह यूज नाही तर नॉन एक्सप्लॉयटेटिव्ह यूज जो आहे त्याच्यावरती सुद्धा खूप मोठा भर आपल्याला दिलेला दिसून येतो. नील अर्थव्यवस्था म्हणजे पाण्याशी संबंधित अर्थव्यवस्था. पाणी हे 3 प्रकारचं असतं, ज्यामध्ये गोडं पाणी, समुद्राचं पाणी आणि निमखारं पाणी. म्हणजे असं पाणी की जिथे समुद्राचं पाणी आणि नदीचं पाणी एकमेकांमध्ये मिसळत असतं. आता हे जे तिन्ही प्रकारचे पाणी आहे हे ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी त्याची एक विशिष्टपूर्ण अशी परिसंस्था निर्माण झालेली असते आणि या परिसंस्थेमध्ये विविध घटक आपल्याला दिसून येतात. त्यातील एक घटक मानव आहे. नील अर्थव्यवस्थेत सागरी संपत्तीचा वाटा जो आहे तो सर्वात मोठा आहे. कारण पृथ्वीवर 71% जे पाणी उपलब्ध आहे त्यातील सुमारे 96% पाणी हे सागरामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे मानवाला आपला विकास जर का करायचा असेल तर नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्याकरता जो केला जातो त्यात समुद्र ही नैसर्गिक संपत्ती जी आहे ही सर्वात मोठी आणि महत्वाची आहे. नील अर्थव्यवस्था म्हणजे सागरी स्तोत्रांचा शाश्वत पद्धतीने आर्थिक विकास करणं, त्यातून लोकांचं जीवनमान उंचावणं, रोजगाराची निर्मिती करणं असं मुख्य कल्पना त्या नील अर्थव्यवस्थेमध्ये आहे. पण हे करत असताना आपल्याला सागरी परिसंस्थेचं जे आरोग्य आहे ते सुद्धा आपल्याला जपायला लागणार आहे. आता भारताचा जर का विचार केला तर भारताला सुमारे 20,20,000 चौरस वर्ग किलोमीटर एवढं विस्तीर्ण असं सागरी क्षेत्र उपलब्ध आहे. यामध्ये 5,30,000 चौरस वर्ग किलोमीटर हे खंडांतर उताराचं म्हणजे कॉन्टिनेंटल शेल्फचं क्षेत्र आपल्याकडे उपलब्ध आहे. या क्षेत्रातील आपण केवळ 30% जो भाग आहे तोच आपण फक्त मासेमारी करता उपयोगात आणतो आणि खोल पाण्यातील मासेमारी जी आहे त्या खोल पाण्यातील मासेमारीला खूप मोठा वाव आपल्याकडे उपलब्ध आहे. भारताचं सुमारे 16.2 दशलक्ष टन
एवढं मत्स्य उत्पादन आपल्याला आहे. आणि यातील सागरी जे मासेमारीचं उत्पादन होतं ते 4.13 दशलक्ष टन एवढं आपलं सागरी मासेमारीचं उत्पादन आहे. यापैकी सुमारे 17 लाख टन मासे जे आहेत हे आपण 120 देशामध्ये निर्यात करतो आणि त्यातून भारताला 63,000 कोटी रुपयाचं परकीय चलन मिळतं. आपल्या भारताच्या जीडीपी मध्ये मत्स्य व्यवसायाचा सुमारे 1.1% एवढा हिस्सा आहे आणि त्याचं जे स्थूल मूल्य आहे ते 2,32,620 कोटी एवढं आपलं स्थूल मूल्य आहे. मत्स्य उत्पादन वाढीचा जो दर आहे आपण जर का गेली 5 वर्ष जर का बघितली तर गेल्या 5 वर्षामध्ये मत्स्य उत्पादन वाढीचा दर 10.34% एवढा आहे. परंतु ही जी वाढ आहे ही आपल्याला गोड्या पाण्यातील मत्स्यशेती किंवा गोड्या पाण्यातील मासेमारीतून आपल्याला दिसून येते. समुद्रातून जे मिळणारं उत्पादन आहे ते सध्या स्थिरावलेलं आहे आणि मग त्याकरताच आता केंद्र शासनाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही 1920 साली सुरू केलेली आहे आणि त्यातून सुमारे 20,050 कोटी रुपयाची गुंतवणूक जी आहे ती या मत्स्य व्यवसायाच्या विकासाकरता होणार आहे, जी आपल्या ब्लू इकॉनॉमी मधला एक अतिशय महत्वाचा भाग आहे. मित्रांनो, आपल्याला जर का उत्पादन वाढवायचं असेल आणि समुद्रातून उत्पादन जर का वाढवायचं असेल तर मग मत्स्य शेतीशिवाय आपल्याला पर्याय नाही. सुमारे 10 लाख पिंजरे आपण आपल्या किनारपट्टीवरती आपण उभारू शकतो आणि त्यातून जर का आपण मत्स्य शेती जर का केली तर आपल्याला 20 लाख टनाचं उत्पादन आपल्याला मिळत येईल. त्याकरता मोठ्या प्रमाणावरती गुंतवणुकीची आवश्यकता आहे. म्हणजे भांडवली खर्च जर का आपण बघितला तर पिंजरे जे आहेत त्या उभारणीकरता आपल्याला भांडवली खर्च येणार आहे आणि त्यानंतर मत्स्य बीज आहे, मत्स्य खाद्य आहे, याला लागणारा जो रोजगार आहे यावरती मग आपल्याला गुंतवणुकीची आवश्यकता आहे. असं जर का आपण केलं तर त्यातून सुमारे 10 लाख लोकांना कायमस्वरूपी जो स्वयंरोजगार आपल्याला मिळू शकतो. 20 लाख लोकांना सेवा रोजगार मिळू शकतो. म्हणजे ही जी इंडस्ट्री नवीन केज कल्चर म्हणजे समुद्रातून केज कल्चरची इंडस्ट्री जर का उभं राहिली तर एवढं उत्पन्न आपल्याला वाढू शकतं. आज आपण जर का बघितलं तर देशामध्ये जवळजवळ 280 लाख मच्छीमार कार्यरत आहेत आणि त्यातून सुमारे 256 लाख हे पुरुष आहेत आणि उर्वरित जे आहेत त्या महिला आहेत. महिलांचा सुद्धा अतिशय महत्वाचा भाग या सागरी मत्स्य व्यवसायामध्ये आपल्याला दिसून येतो. आता अशा प्रकारे आपण जर का मत्स्य उत्पादन जर का वाढवलं तर या वाढीव मत्स्य उत्पादनावरती आपल्याला प्रक्रिया सुद्धा करायला लागेल आणि या प्रक्रिया करण्याकरता मग प्रक्रिया कारखाने आपल्याला काढायला लागतील. मासळीची वाहतूक, बर्फ कारखाने इत्यादी मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक आपल्याला आवश्यकता त्याच्यामध्ये दिसून येते आणि या सगळ्या गुंतवणुकीतून सुमारे 5 लाख लोकांना आपल्याला रोजगार मिळू शकतो. आपल्या देशाला विस्तीर्ण अशी सागरी किनारपट्टी असल्या कारणामुळे तिचा उपयोग आपल्याला उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्यासाठी करू शकतो आणि असं जर का केलं तर $5 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला जी करायची आहे त्याचं उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट आपल्याला साध्य करण्याकरता ही जी नील अर्थव्यवस्था आहे ही अतिशय महत्वाचा भाग याच्यामधला असणार आहे. श्रोतेहो, भारतीय अर्थव्यवस्थेचा चढता आलेख पाहता भारत लवकरच जगातली तिसरी आर्थिक महासत्ता बनेल असा विश्वास तज्ज्ञ व्यक्ती व्यक्त करत आहेत. भारत विविध क्षेत्रात प्रगती करत असून त्यामध्ये सागरी क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देण्यात आलं आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मुंबईत आयोजित जागतिक सागरी परिषद होय. अशा परिषदांच्या माध्यमातून भारतीय सागरी व्यापार क्षेत्रात गुंतवणुकीसाठी असलेल्या संधी जगासमोर खुल्या झाल्या आहेत आणि त्याद्वारेच भारतीय नील अर्थव्यवस्थेचा सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास साध्य होऊ शकेल. श्रोतेहो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन राजेश शिरभाते.